अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. भारताच्या रॉ या गुप्तचर संघटनेच्या आणि एकूणच भारताच्या संरक्षणाच्या मागच्या 50-55 वर्षाच्या इतिहासाचे ते स्वतः साक्षीदार आहेत. म्हणजे ते त्यांनी सगळं घडताना बघितलंय, ते त्याचा भाग आहेत. त्यांनी सिक्कीममध्ये, मिझोरममध्ये, पाकिस्तानमध्ये, लंडनमध्ये अनेक ठिकाणी देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावलेल्या आहेत. मोरारजी देसाई यांनी जर घोळ केला नसता तर अजित डोवालांनी पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम उधळून लावला असता, पण देशाच्या पंतप्रधानांनाच माती खाल्ली, तिथं ते तरी काय करणार. मोरारजी देसाई यांची ही गोष्ट जर तुम्हाला माहिती नसेल तर तो व्हिडिओ चॅनलवर आहे, तो जरूर बघा. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. पण अजित डोवाल यांनीच एका कार्यक्रमात सांगितलं होतं की पाकिस्तानमधल्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी घडायच्या, काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले. पाकिस्तानमध्ये असताना त्यांना एका माणसानं बरोबर ओळखलं होतं आणि ते चांगलेच फसले होते याची जाणीव देखील अजित डोवालांना झाली होती. नक्की त्यावेळी काय घडलं होतं ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1981 ते 1988 अशी 7 वर्ष अजित डोवाल अधिकृतरित्या पाकिस्तानमध्ये होते. पाकिस्तानमध्ये भारताच्या एम्बेसीमध्ये काम करत होते. पण त्या अगोदर 1976, 77, 78 मध्ये देखील अजित डोवाल पाकिस्तानमध्ये एक स्पाय म्हणून होते, म्हणजे गुप्तहेर म्हणून काम करत होते. पाकिस्तानातल्या रावळपिंडी या शहरात कहुता या गावी पाकिस्तान अण्वस्त्र निर्माण करायचा प्रयत्न करत होती. त्यासाठी ERL नावाची इंजिनिअरिंग रिसर्च लॅब देखील त्यांनी स्थापन केली होती. त्याचाच तपास करण्यासाठी अजित डोवाल काही वर्ष वेगवेगळ्या वेशांमध्ये तिथं फिरायचे. त्यावेळी त्यांनी एका मुस्लिमाचा वेश घेतला होता. अजित डोवालांनी त्या कार्यक्रमात सांगितलं होतं की लाहोरमध्ये एक औलियाची मजार आहे, त्या भागातून ते वारंवार यायचे जायचे. ते काही कामानिमित्त त्या औलियाच्या मजारच्या ठिकाणी गेले असता, आता तुम्ही त्यांचं काम काय होतं ते विचारू नका, ते कधीच सांगणार नाहीत. पण काही कामानिमित्त तिथे गेले असता तिथून ते एकदा बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाजूच्या कट्ट्यावर बसलेला एक दाढीवाला मुस्लिम उलेमा त्यांच्याकडे वारंवार आणि एकसारखं बघतोय. अजित डोवाल थोडंसं अनकम्फर्टेबल झाले. ते बाहेर पडणारच होते, तेवढ्यात त्या दाढीवाल्या मुस्लिम उलेमानं त्यांना बोलावलं आणि तो अजित डोवालांना म्हणाला की तुम्ही हिंदू आहात. अजित डोवाल म्हणाले की मी हिंदू नाही. तेव्हा तो मुस्लिम उलेमा अजित डोवालांना म्हणाला तुम्ही खोटं सांगताय, तुम्ही हिंदू आहात. तो व्यक्ती अजित डोवालांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी बोलायचंय. अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्ती होते. पुढं काय होणार आहे ते त्यांना माहिती नव्हतं, पण त्यांना त्या माणसाबरोबर जावंच लागलं, कारण त्यांचा जो राज होता तो आता उघड झाला होता. लाहोरच्या त्या छोट्याशा 2-3 गल्ल्या पार करून तो अजित डोवालांना एका छोट्याशा घरात घेऊन गेला आणि अजित डोवाल यांना म्हणाला की तुम्ही हिंदू आहात हे मी ओळखलं, कारण तुमच्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत त्यांना एक छोटंसं छिद्र आहे जे फक्त हिंदूंच्यातच असतं. अजित डोवाल देखील अतिशय चलाक होते. ते म्हणाले मी ज्या भागात जन्मलोय त्या भागात अशा प्रकारे कानाच्या पाळ्या असतात. मी अगोदर हिंदू होतो, पण नंतर मी धर्म बदलून मुस्लिम झालोय. तेव्हा तो उलेमा अजित डोवालांना म्हणाला तू धर्म देखील बदललेला नाहीस, तू अजून देखील हिंदूच आहेस. आता मात्र अजित डोवालांच्या पुढे पर्याय राहिला नाही आणि त्यांनी आपलं शस्त्र म्यान केलं आणि त्या माणसासमोर मान्य केलं की होय मी हिंदू आहे. आणि अजित डोवाल त्या माणसाला म्हणाले मी तुमच्याशी खोटं बोललो, पण तुम्हाला कसं कळलं की मी अजूनही हिंदूच आहे. तेव्हा तो दाढीवाला माणूस त्यांना म्हणाला कारण मी देखील हिंदू आहे. माझं संपूर्ण कुटुंब या लोकांनी मारून टाकलं आणि त्यानंतर मी हा असा माझा वेश तयार केला आणि एक मुस्लिम उलेमाचा अवतार करून मी गेली अनेक वर्ष लाहोरमध्ये फिरतोय, वेगवेगळ्या मशिदींमध्ये बसतोय. जेव्हा तुझ्यासारख्या लोकांना मी पाहतो तेव्हा मला आनंद होतो. असं म्हणून झाल्यानंतर त्या माणसानं आपल्या घरातलं एक छोटंसं कपाट उघडलं आणि त्या कपाटात असणाऱ्या भगवान शंकराच्या आणि दुर्गा देवीच्या तस्बिरी अजित डोवालांना दाखवल्या. ते म्हणाले की मी अत्यंत गुप्तपणे माझा धर्म अजून देखील पाळतोय, आजही मी याच देवांची पूजा करतो. आणि मला तुला एक सांगायचं आहे की तुझ्या कानाच्या पाळ्या आहेत त्या बुजवून टाक, कारण तुला जर दुसरं कुणी ओळखलं तर तुला त्याचा त्रास होईल. त्यानंतर अजित डोवाल यांना त्यानं शुभेच्छा दिल्या आणि त्यांना जायला सांगितलं. अजित डोवाल त्यांना सांगू शकले नाहीत की ते कोण आहेत किंवा पाकिस्तानमध्ये काय करतायत. त्यांनी सांगितलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीला अजून आनंद झाला असता, अभिमान वाटला असता, पण तसं काही झालं नाही. अजित डोवाल आपल्या भाषणात म्हणतात की मी अनेक वेळा तिकडून ज्या वेळी जायचो त्यावेळी मला असं वाटायचं की या माणसाला काहीतरी मदत करावी, पण तशी मदत मला कधीच करता आली नाही. या गोष्टीची मला खंत आहे. अशा प्रकारे अजित डोवालांच्या पाकिस्तानमध्ये राहण्याच्या काळात त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या अनेक गोष्टींमधून त्यांना जावं लागायचं, पण तरीही
त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि त्यातून मार्ग काढला. त्यासाठी देशासाठी लढणं त्यांनी कधीच थांबवलं नाही. त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की माणसाला भीती वाटतच असते, पण काही लोकांना कोणतीही गोष्ट घडताना भीती वाटते, काही लोकांना गोष्ट घडायच्या अगोदर भीती वाटते आणि काही लोकांना गोष्ट घडून गेल्यानंतर भीती वाटते. ते म्हणतात की मी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर मग मला याची जाणीव होते की अरे बापरे, आपण काय मोठ्या संकटात होतो आणि काहीही होऊ शकलं असतं. देखिए, खतरा हर एक आदमी को लगता है, डर तो हर एक आदमी को लगता है. इसकी टाइमिंग है. कुछ को घटना से पहले लगता है, कुछ को घटना के वक्त लगता है, कुछ को घटना के बाद लगता है. मैं थर्ड कैटेगरी वाला आदमी हूँ. मुझे जब घटना से पहले मेरा दिमाग शायद उस बात पर नहीं होता कि इसमें मेरे लिए डेंजर कितना है. जब हो रही होती है तो उसके बाद सारा माइंड ऑक्युपाइड होता है, फोकस्ड होता है, आप कर क्या रहे हैं. जब सब कुछ हो जाता है, आप घर आ जाते हैं और सिगरेट पीने लगते हैं, तब फिर लगता है कि यार क्या हो सकता था. ती घडताना किंवा घडायच्या अगोदर अजित डोवालांना भीती वाटत नाही. त्यामुळे ते प्रत्येक समस्येतून जात असताना समस्येचा विचार न करता यशस्वीपणे त्यातून बाहेर पडतात. भारताचे स्पाय मास्टर असणारे आणि भारताचा अभिमान असणाऱ्या अजित डोवालांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.